तर नमस्कार मित्रांनो, आज कामानिमित्त परत एकदा चाललोय बघा मी सावंतवाडीला. आणि आज कोल्हापुरातून आंबोलीला येऊस तर एवढा कंटाळा आलता, गाडी चालवताना लई झोप यायला लागली, म्हणून जरा आंबोलीतच थांबलो बघा थोडा वेळ. तर मित्रांनो, आज इथलं आंबोलीतलं वातावरण बघा की कसलं खतरनाक झाले. या खतरनाक वातावरणानं मित्रांनो सगळा कंटाळाच गेला की. आणि इथलं वातावरण बघून असं वाटतं कोल्हापुरात पण लवकरच आता पावसाचं आगमन होणारच आहे. आणि पावसाळ्यात मित्रांनो आंबोली साईडला जर आलो तर न चुकता आंबोलीचा धबधबा बघितल्याशिवाय आम्ही तर काही जात नाही. खरं मित्रांनो, या जून महिना संपत आला तरी पावसाळ्याचं काही नावच नाही, म्हणून अजून धबधबा बघा की आंबोलीचा पूर्ण कोरडाच आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, यावेळी पाऊस इतका का लेट असेल? तसं मला कमेंट करा मित्रांनो. आंबोलीतल्या या वातावरणात मित्रांनो आता फ्रेश होऊन पुढचं काम करायचं चाललंय बघा आपण सावंतवाडीला. कारण सकाळी 5:30 वाजता घरातून एकटाच बाहेर पडलोय मी, आणि हे काम पण अचानक ठरल्यामुळे मित्रांनो कुणाला सांगितलंच नाही मी. आणि त्यामुळे मित्रांनो सकाळी एकटाच 5:30 वाजता घरातून बाहेर पडले बघा, आणि संपूर्ण प्रवासात जांभ्यात देत देत आलोय बघा. आणि शेवटी आता सावंतवाडीत पोहोचलोय. सावंतवाडीत मित्रांनो आपल्या या 10 लाखाच्या मशीनचं इन्स्टॉलेशन करायचं आहे बघा या हॉस्पिटलमध्ये. आणि हे इन्स्टॉलेशन करून डॉक्टरांना बरोबर 12 वाजता हँड ओव्हर करायचं आहे. आणि या इन्स्टॉलेशनला मित्रांनो 3 तास लागतात, म्हणून सकाळी 9 वाजता इथं पोहोचायच्या हिशोबानं सकाळी 5:30 वाजता बाहेर पडलेलो बघा. आणि आजचं हे इन्स्टॉलेशन मित्रांनो डॉक्टर अजय स्वार सरांच्या या हॉस्पिटलमध्ये करायचं आहे बघा मित्रांनो. आणि हे बघा मित्रांनो संपूर्ण 10 लाखाचा सेटअप. आणि हा मोठा बॉक्स दिसतो ना, हेच फक्त 9 लाखाचा आहे बघा. आणि याच्यामध्ये काय असते ते तुम्हाला नंतर दाखवतो. त्याच्या आधी पहिला लॅपटॉप अनबॉक्सिंग करून घेऊया आणि पहिला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनला लावूया, कारण हे इन्स्टॉलेशन व्हायला लागतोय 3 तास. बरोबर 3 तासानं मित्रांनो इन्स्टॉलेशन पूर्ण झाले. आणि मित्रांनो हे बघा त्या बॉक्स मधलं 9 लाखाचा डिटेक्टर. आता हे लॅपटॉप बरोबर कॉन्फिग करायचं आहे. आणि कॉन्फिग कराय मित्रांनो हे आरोबाचा सेटअप जोडायला लागतोय. आणि लॅपटॉपला आजकाल लॅन पोर्ट येत नसल्यामुळे हे USB टू लॅन डिव्हाइस यूज करायला लागते. आणि मित्रांनो तेच निघालं खराब. आता ते आणायसाठी मित्रांनो आता सावंतवाडीच्या बाजारपेठ आलोय बघा या भिवा सरांना घेऊन. हे भिवा सर म्हणतात आमच्या ओळखीचं हे शांताई एंटरप्राइजेस आहे, इथं आपल्याला कॉम्प्युटरच्या सगळ्या ऍक्सेसरीज मिळतील. खरं इथं आलो मित्रांनो इतर USB टू लॅन डिव्हाइस अवेलेबलच नाही. इथं नाही म्हणलं माझं डोकं चालायचंच बंद झालं. तर भिवा सर म्हणले स्टँडच्या मागे ऍक्सिस बँकेच्या शेजारी अशा कॉम्प्युटर म्हणून आहे, इथं आपल्याला काय मिळालं तर मिळालं. आता या अशा कॉम्प्युटर वाल्यांच्याकडनं थोडीशा आशा बाकी आहे बघा मित्रांनो. कारण जर तर USB टू लॅन डिव्हाइस नाही मिळालं तर मित्रांनो ते 10 लाखाच्या सेटअपचा काही सुद्धा उपयोग नाही, कारण त्याच्याशिवाय आपल्याला हे आरोबा जोडता येत नाही. आणि ते जोडल्याशिवाय आपल्याला डिटेक्टरच तो कॉन्फिग करता येत नाही. इथल्या साहेबांना लय रिक्वेस्ट केली, शेवटी या साहेबांनी एक डिव्हाइस हुडकून काढलंच बघा मित्रांनो. हेच बघा ते USB टू लॅन डिव्हाइस. याचं काम म्हणजे आजकालच्या कमर्शियल लॅपटॉपला लॅन पोर्ट येतच नाही, आणि हे जोडल्याशिवाय लॅन केबल जोडता येत नाही. तर मित्रांनो या डिव्हाइसचा कसा उपयोग आहे तुम्हाला दाखवतो. पहिला लॅपटॉपला जोडतोय, लॅपटॉपची एक लॅन केबल या पॉवर इंजेक्टरला जाते आणि त्याच्यातनं ही व्हाईट कलरच्या आरोबाला, आणि मग आपला हा डिटेक्टर कॉन्फिग होतोय. तर मित्रांनो आता मेन म्हणजे आपलं इन्स्टॉलेशन पण झालेलं आहे आणि सगळा डिटेक्टर पण कॉन्फिग करून झालेला आहे. म्हणून सरांना मशीन हँड ओव्हर करायच्या आधी त्यांनी 1-2 एक्सरे काढून घेतलेत बघा मणक्याचे. मित्रांनो असे एक्सरे दिसतात बघा, तो लॅटरल होता आणि हा AP, असे 2 एक्सरे काढतात. आणि 2-4 एक्सरे काढलेत आणि मशीन एकदम ओके झाल्यानंतर सरांना सांगितलं सर आता मशीन तुम्ही वापरायला घेऊ शकताय म्हणून. तर मित्रांनो आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही मला फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि थँक्यू सो मच मित्रांनो.